ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। ठाणे शहरात गुन्हेगारी फोफावली असून काल मंगळवारी रात्री एकाची 4 चाकी गाडीखाली चिरडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वागळे इस्टेटमध्ये घडला असून आरोपीने अन्य एकाच्या अंगावर गाडी घातली। हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी चौघांविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। जुन्या भांडणाच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे। वागळे इस्टेट परिसरात राहणारे तक्रारदार शंकर वरठे, त्यांचा मामेभाऊ बाबू, मित्र वसंत टोकरे, विठ्ठल गायकर मंगळवारी रात्री गणपती बघत शांतीनगर येथून रोड नंबर 22 या ठिकाणी आले। त्यावेळी शंकर आणि विठ्ठल सिगारेट आणण्यासाठी रस्ता ओलांडून जात होते। तितक्यात मागून जोरजोरात भांडणाचा आवाज ऐकू आल्याने मागे वळून बघताच त्यांना संतोष पवार हा वसंत याला मारहाण करत असल्याचं दिसलं। त्यामुळे शंकर आणि बाबू भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर महेश पवार याने बाबूच्या तोंडावर एक बुक्का मारला। हा प्रकार बघून वसंत तिथून निघून गेला। बाबू पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर 4 चाकी गाडीत चालक सीटरवर संतोष बसला। त्याचा लहान भाऊ महेश गाडीमध्ये पाठीमागील सीटवर बसला होता। त्यानंतर संतोषने जोरात गाडी चालवत समोर उभ्या असलेल्या विठ्ठल याला धडक दिली। या धडकेनंतर त्याने खाली पडलेल्या विठ्ठलच्या अंगावर 2 ते 3 वेळा गाडी घेऊन जात त्याला चिरडले। मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या शंकर याच्या अंगावरही संतोषने गाडी घातली। खाली पडलेला शंकरही जखमी झाला। कोणीतरी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विठ्ठल याला तातडीने टेम्पोतून सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले। रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शंकर यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। या तक्रारीनंतर संतोष पवार, महेश पवार, अमित पवार, महेश पाटील या चौघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने श्रीनगर पोलीस ठाणे येथे 103(1), 109(1), 35 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून श्रीनगर पोलीस ठाणे त्याचा तपास करीत आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एका आरोपीस ताब्यात घेण्यात आलेले असून त्याची विचारपूस चालू आहे। त्याच्या अनुषंगाने पुढील आरोपींचा देखील शोध घेण्यात येत आहे आणि पुढील कार्यवाही करण्यात येत आहे।